हरिः औदुंबरातळवटी नरसिंहयोगी कृष्णातटी परमशांत सुखास भोगी ध्यानस्थ होऊनी समस्त चरित्र पाहे अनन्य दो चरण त्यासे इच्छित देता आहे नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत शाश्वत आणि सनातन गुरुपीठ आदिगुरु भगवान दत्तात्रेय भगवान दत्तात्रेयांचे पूर्णावतार भगवान श्रीपाद श्रीवल्लभ श्रीमन नरसिंह सरस्वती श्री स्वामी समर्थ श्री कृष्ण सरस्वती परमपूजनीय वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज आणि हृदयस्थ सद्गुरु स्वामी स्वरूपानंद मागच्या प्रवचनामध्ये आपण एका अज्ञानी गृहस्थाला हा शब्द मी मुद्दाम इथं नियोजित करतो. त्याचं कारण असं आहे, जो गृहस्थ आहे त्याच्या मागं त्याचा संसार आणि त्याचबरोबर घरातले जे संबंधित लोक असतात त्या लोकांचाही काही कर्माचा भाग त्याच्या एकंदर जीवन पथक्रमामध्ये आल्याशिवाय राहत नाही. सद्गुरूंनी त्याला ज्ञानी केला खरा, पण सद्गुरूंचा त्याला ज्ञानी करण्याचा उद्देश एक वेगळाच आहे. तो उद्देश असा आहे की ज्या ठिकाणी गर्व असतो, अहंकार असतो, त्याचबरोबर त्या गर्व आणि अहंकारातून काही विपरीत अशा प्रकारचं आचरण घडण्याची शक्यता असते. तेव्हा वैयक्तिक संतुलनासाठी त्याचबरोबर सामाजिक संतुलनासाठी का होईना प्रबोधनाची जी महत्त्वाची प्रक्रिया आहे ती जगद्गुरू करत असतात. त्यांच्या अवताराचं परमध्येय जर कोणतं असेल तर जीवाचं कल्याण करणं हेच ध्येय आहे. आणि म्हणून सद्गुरू अक्षयत्व म्हणजे काय याचं प्रबोधन, त्याचं प्रात्यक्षिक सुद्धा या ठिकाणी पुष्कळ वेळा घडवून आणतात. ते दोन उन्मत्त ब्राह्मण होते आणि वेदांच्यावर आमचा फार मोठा अधिकार आहे आणि म्हणूनच आमच्याबरोबर वेदावर इतरांनी वाद करावा, अन्यथा आम्हाला जयपत्र द्यावी अशी त्यांची इच्छा होती. पण ती त्यांची इच्छा जी आहे ती त्यांच्या वैयक्तिक संतुलनाच्या दृष्टीनं, त्यांच्या उत्कर्षाच्या दृष्टीनं चांगली नाही हे सद्गुरूंना ज्ञात आहे. सद्गुरूला सत्य हे पूर्णतः त्यांच्यासमोर सत्यही हात जोडूनच उभा असतं, त्यामुळं अज्ञात असं काही नसतं. तर त्यांच्यामध्ये परिवर्तन होण्यासाठी म्हणून त्यांनी शापही दिला आणि त्याचबरोबर
जे त्यांचे देह प्रदूषित झालेले आहेत त्या देहांचं उत्कीलन होण्यासाठी किंवा कल्याण होण्यात त्या देहांना बाजूला करून त्यांचं आत्मकल्याण होण्यासाठी म्हणून त्यांनी काही प्रक्रिया किंवा काही घटना घडवून आणलेल्या आहेत. त्यामधली ही घटना आहे. हा सामान्य जीव, त्याला ज्ञान दिलं आणि सामान्य जीवामध्ये सुद्धा कसं परमात्म्याचं अस्तित्व असतं हे त्यांना दाखवून दिल्यावर त्यांच्या ठिकाणी भय निर्माण झालं आणि त्या भयातून ते शापग्रस्त झालेले आणि त्याचबरोबर मृत्यूलाही सामोरे गेले. ती कथा आपण ऐकली. पण हा जो जीव आहे हा तडफडतोय आता की ज्ञान तर झालेलं आहे, या जगात आल्याचं सार्थक झालं असं तो म्हणतो आणि आता मला पुन्हा पूर्वदशेप्रत म्हणजे अज्ञानावस्थेप्रत नेऊ नका अशी सद्गुरूंना प्रार्थना करतो. त्याची प्रार्थना त्यांच्यापर्यंत पोचली नाही असं म्हणणं थोडंसं धारिष्ठाचं होईल. कारण भगवान दत्तात्रेयांचा जो अवतार आहे तो अवतार स्मर्तृगामी आहे, म्हणजे केवळ स्मरण केल्यावरही कल्याण करणारा असा अवतार आहे. पण तरी सुद्धा नेमकेपणानं कल्याण कसं होईल याची जी जाणीव आहे ती त्याला दिली तरी सुद्धा त्याला असं वाटायला लागलं की काही नाही, काही झालं ते आता मी या अवस्थेत आलो आहे, आता माघारी जाणं काही इष्ट नाही. आणि सद्गुरू तर इच्छित होते की त्यांनी त्याचा कर्मक्षय जो आहे त्यासाठी म्हणून प्रयत्न हा करायलाच पाहिजे. फार फार तर काय आहे, या पुढच्या कालखंडामध्ये त्याच्या सर्व प्रयत्नांना त्यांच्या आशीर्वादानं निश्चितपणे यश आल्याशिवाय राहणार नाही. कारण आशीर्वाद तो सद्गुरूंचा आहे आणि तो फलित होणारच. म्हणून त्यांनी त्याला सांगितलं की तुला पूर्वदशा ही अनुभवावी लागेल. आणि जेव्हा तो तयार झाला नाही तेव्हा त्याच्या अंगावरची विभूती धुवून टाकली, त्याला स्वच्छ केलं. तिथं सुद्धा एक फार मोठ्या अशा प्रकारचा विचार आपणाला पाहायला मिळतो. ती विभूती ज्या देहाच्या मार्फत धुवून काढण्यात आली तो देह, त्याचं लुब्धक असं वर्णन तिथं केलं. एका लुब्धका पाचारून, म्हणजे लोभी असा मनुष्य जो कोणी असेल त्याला बोलवा आणि त्याच्या हस्ते त्याच्या अंगावरची विभूती धुवून टाका असं सद्गुरूंनी सांगितलं. आपण विचार करा, रोज आपण एकमेकांना शेक हँड करतो, अनेकांचे देहस्पर्श समाजात वावरत असताना होत असतात. इतकंच नव्हे तर सहजरीतीनं एकमेकाच्या खांद्यावर हात टाकतो. इतकंच नव्हे तर पुन्हा काय करतो, हस्तांदोलन करतो, हातावर टाळी देतो. असे अनेक प्रकारचे स्पर्श आपण करत असतो रोज. पण अत्यंत सूक्ष्म अशी अवस्था जेव्हा प्राप्त होते तेव्हा स्पर्श सुद्धा सहन होत नाही. रामकृष्णांच्या जीवनामध्ये अशी एक घटना घडलेली आहे. कोणीतरी त्यांच्या दर्शनाला गेलं आणि रामकृष्णांच्या पायाला स्पर्श त्यांनी केला. पायाला स्पर्श केल्याबरोबर रामकृष्ण इतक्या मोठ्यांदा किंकाळले, त्यांना व्यथा झाली, वेदना झाल्या. म्हणजे कुठंतरी तुझ्या अंगाला जखम ही असली पाहिजे, त्याशिवाय या वेदना होणार नाही. स्पर्शाचं इतकी सूक्ष्म, म्हणजे ज्यांचे देह तरल झालेले असतात आणि ज्यांच्या देहाला परमात्म्याचा स्पर्श झालेला आहे, जो ज्ञानी झालेला आहे, मन बुद्धी या सगळ्याचं अधिष्ठान परमात्मा आहे याची जाणीव ज्याला आहे त्याला स्पर्शही सहन होत नाही. तेव्हा त्याची या अज्ञानी जीवाची अशी अवस्था होती की त्याला सद्गुरूंनी ज्ञानी तर केलेलंच होतं आणि वेदावर चर्चा करायला प्रवृत्तही केलं. त्यामुळं त्याच्या देहाच्या अवस्थेमध्ये
त्यांनी एक वेगळ्या प्रकारचा बदल घडवून आणलेला आहे. आणि हा बदल त्याला इतका अनुपम असा वाटायला लागला, प्रिय वाटायला लागला, की त्याला वाटायला लागला तर या अवस्थेतनं लांब जाऊ नये. पण जडावस्थेमध्ये जे जीव आहेत त्या जीवांच्या सान्निध्यात पुन्हा त्याला न्यायचं होतं. म्हणून सद्गुरूंनी काय सांगितलं की कोणतरी लोभी ग्रहस्थ आणा आणि त्याचा स्पर्श त्याला करा, ती विभूती धुवून टाका. असं म्हटल्यावर शिष्याने ते केलं. शिष्यांना आज्ञा केली त्यांनी आणि शिष्याने गुरुआज्ञा म्हणून ही क्रिया केल्याचं आपणाला गुरुचरित्रामध्ये पाहायला मिळतं. बोलवलं एका गृहस्थाला, लोभी होता, त्याच्या हस्ते त्याचा देह जो आहे त्याच्या अंगावरची विभूती धुवून टाकली आणि मग त्यांनी आपल्या पत्नीला, मुलांना बघितल्यानंतर स्वाभाविकतेनंच पुन्हा मायेच्या आवरणाखाली तो आल्या कारणानं पुन्हा तो आपल्या कुटुंबियांच्या मध्ये जायला प्रवृत्त झालेला आहे. प्रवृत्ती विशेष आपणाला जेव्हा पाहायला मिळते पृथ्वीवर, तेव्हा प्रत्येक जीवाची एक काहीतरी त्याच्या कर्मानुसार प्रवृत्ती असल्याचा अनुभव आल्याशिवाय राहत नाही. मी जीवाचा हा शब्द वापरतो, त्याच्यामध्ये फक्त मनुष्याची प्रवृत्ती असं नव्हे तर पशुपक्ष्यांच्या प्रवृत्तींची सुद्धा जाणीव जर सूक्ष्मता असेल तर झाल्याशिवाय राहत नाही. तेव्हा सद्गुरूंनी त्याला पुन्हा प्रपंचामध्ये अशासाठी घातला की ज्या योगे त्याचा कर्मक्षय नीटपणे होईल. त्यांनी कृपा केलेलीच आहे आणि त्याच्या पुढचं त्याचं जीवन उत्तम गेलं असेल यात संशयच नाही. फक्त अज्ञान असेल, पण जीवनक्रम जो आहे हा जीवनक्रम सद्गुरूंच्या आशीर्वादानं उत्तम रीतीनं पार पाडला असेल त्यांनी. त्याचा उल्लेख किंवा त्याच्या पुढच्या घटना काही ग्रंथामध्ये नाही आहेत, पण त्या नसल्या तरी सुद्धा सद्गुरू कृपांकित झाल्यावर एक प्रकारचं जे समाधान असतं त्या समाधानाचा प्रत्यय त्याच्या जीवनामध्ये त्यांनी नेमकेपणाने घेतला असावा यात काही संशय नाही. आता ही घटना घडून गेली. तो आपल्या पत्नीकडं मुलांच्या मध्ये मिसळला आणि गेला. पण त्रिविक्रम भारतीसारखा महामुनी होता त्या ठिकाणी. सद्गुरुनाथ महाराजांचे पुष्कळ शिष्यही त्या ठिकाणी होते. त्यांनी सद्गुरूंना असा प्रश्न विचारला म्हणण्यापेक्षा काय, आपली प्रार्थना प्रगट केली काही ज्ञानाच्या जाणीवेसाठी. प्रश्न विचारला ही शब्दयोजना एकतर या क्षेत्रामध्ये मान्य होईल असं वाटत नाही आणि प्रश्नोत्तर करणं हे काही सद्गुरूंचं काम नाही. त्यांचं काम काय असतं तर ये हृदयीचेत ये हृदयी घातले, हे काम त्यांचं. चर्चा करणं हे काय सद्गुरूंचं काम नाही आहे. तर आत्मसंवादाला प्रवृत्त करणं हे त्यांचं कार्य आहे. काम आहे असं मी म्हणत नाही. काम आणि कार्य या दोहोंमध्ये पुन्हा फरक आहे. त्या दृष्टीनं आपण विचार करा की जेव्हा या सगळ्या लोकांनी सद्गुरूंना प्रार्थना केली असेल, त्यांनी सांगितलं की सद्गुरुनाथ महाराज पुन्हा तो जीव आपल्या अवस्थेत गेला आणि अशा कोणत्या कारणामुळे त्याला ती अवस्था प्राप्त झाली, अज्ञानामध्ये तो का गेला, इतक्या मागं का बरं गेला असेल, किंवा मनुष्याचं पतन जे आहे ते पतन का होतं. पाप म्हणजे पतनच आहे. पाप म्हणजे नेमकेपणानं जेव्हा लोक विचारतात की पाप घडतं म्हणजे काय होतं, त्याचं उत्तर अध्यात्म क्षेत्रातनं आपल्याला असं मिळतं. ज्या वेळा एखादी गोष्ट केल्यानंतर ती आपण गैर केली असं मनाला जेव्हा लागतं तेव्हा ते पतनच आहे. त्यावेळा मन क्षीण होतं आणि ती गोष्ट आत्म्यामध्ये रुतून बसते. त्याच्या मागं ते कर्म उभा राहतं. यालाच पाप असं म्हणतात.
पुष्कळ वेळा असाही संशय घेतला जातो, काही नाही, काही लोकांची मनच इतकी कठोर झालेली असतात की आपण काय करतो आणि काय नाही यांची जाणीव त्यांना नसते. मग अशा लोकांचं काय? कर्ममार्गाचा जर सिद्धांत आपण पाहिला तर झालेल्या सगळ्या घटनांचा जाब द्यावा लागतो. लगेच द्यावा लागेल असं नाही, पण इथं पुनर्जन्माचा विचार सुद्धा जो आपण आता इथं करायचा नाही, पण पुनर्जन्माचा विचार जरूर करायला पाहिजे. भाऊसाहेब महाराज उंदीकर म्हणत असत, गुरुदेवाने विचारलं की पुनर्जन्म आहे का, तेव्हा भाऊसाहेब महाराजांनी काय करावं, एक क्षणभर स्तब्ध राहिले. कारण काय, नेमकेपणानं उत्तर देणं आवश्यक आहे. आणि अशा सिद्ध पुरुषांच्या मुखातनं जे शब्द प्रगट होतात ते शब्द ब्रह्मांडव्यापी असतात आणि त्या शब्दांची अधिष्ठान सत्ता जी असते ती अधिष्ठान सत्ता परमसत्य हीच असते. तेव्हा भाऊसाहेब महाराजांनी आपल्या भ्रूमध्याकडं पाहिलं आणि वस्तू दर्शन घेतलं. भ्रूमध्याकडं का पाहिलं तर आपल्या दोन भिवयांच्या मध्ये जो भाग आहे तिथं प्रज्ञाचक्षु आहे. त्या प्रज्ञाचक्षुचं त्यांनी प्रचलन केलं आणि निजवस्तूचं दर्शन घेतलं. निजवस्तू म्हणजे काय, तर जी अंगुष्ठ मात्र अंगठ्या एवढी जी ज्योत दिसते, ज्याला परमार्थाच्या क्षेत्रामध्ये वस्तू असं म्हणतात, ती ज्योत आहे आणि ती ब्रह्मज्योत आहे. आणि या ब्रह्मज्योतीचं दर्शन म्हणजेच निर्गुण परमात्म्याचं दर्शन असं मानलं जातं. भाऊसाहेब महाराजांनी उत्तर प्रगट करण्यापूर्वी त्या वस्तूचं दर्शन घेतलं आणि आत्मप्रबोधनातनं त्यांनी सांगितलेलं आहे. अभ्यास करून म्हणजे विचार बुद्धीतनं केवळ विचार प्रगट केला नाही, तर आत्मप्रबोधन स्वतः अनुभवली एक वेगळी अवस्था आणि त्या अवस्थेतून त्यांनी सांगितलं की पुनर्जन्म आहे. अर्थात हा प्रश्न गुरुदेवांनी विचारला का अंबुराव महाराजांनी विचारला हे नेमकेपणाने लक्षात नाही, पण तरीसुद्धा असा प्रश्न केल्यानंतर त्यांनी उत्तर जे दिलं त्यांनी सांगितलं पुनर्जन्म आहे. तेव्हा पाप आणि पुण्याचा जो प्रश्न असतो, पुष्कळ वेळा आपण पाहतो की एकमेकाशी बोलताना सुद्धा एखादी व्यक्ती सुखात राहत असली, आनंदात असली, काही अडचणी नसल्या, जीवन संथपणे छान चाललेलं असलं की आपण काय म्हणतो की खरंच आनंदात आहात तुम्ही, असा आनंद आम्हाला मिळावा. तेव्हा दुसरा लगेच उत्तर देतो, आई वडिलांची पुण्याई आहे, वडिलांची पुण्याई आहे. म्हणजे देवाची कृपा आहे, सद्गुरूंची कृपा आहे, अशी उत्तरं येतात. ही उत्तरं जी येतात ती उत्तरं सहजासहजी आली असं जरी वाटत असलं तरी त्या कृपेचा प्रत्यय त्या देहाला कुठंतरी असतो हे मान्य करायला पाहिजे. त्याशिवाय असं बोलण्याची इच्छा होत नाही. आणि मी केलं आणि मीच सगळं करणार आहे अशी जर जाणीव असेल, अहंकार असेल, तर एक नवीन अशा प्रकारचं औद्धत्य मनुष्यामध्ये निर्माण होतं आणि ते त्याच्या नाशाला कारणीभूत होतं, त्याच्या अपकर्षाला कारणीभूत होतं. नाशाला हा शब्दही मी वापरत नाही, तर अपकर्षाला कारण त्याची भूमिका बदलते. तेव्हा माणसाने बोलताना सुद्धा काय आहे, मी केलं असं म्हणण्यापेक्षा भगवंताच्या कृपेनं झालं असा विचार करावा आणि त्या दृष्टीनं बोलण्यामध्ये सुद्धा आपल्या फरक केला आणि विनयशील अशा प्रकारची जर वक्तव्य केली तर त्या अशा वक्तव्यामधून त्याच्या आयुष्यामध्ये काहीतरी विधायक घडत राहत असतं. संत जेव्हा बोलतात तेव्हा त्यांच्या बोलण्यामध्ये विलक्षण अशा प्रकारचं प्रेम जाणवत असतं. खरं म्हटल्यावर संतांचं आणि आपलं दैहिक नातं किंवा आपल्या घराण्याचं नातं असतं असं नाही, पण अशा एखाद्या संतांच्या पुढं आपण गेलो आणि त्यांनी जर वक्तव्य केलं तर आपणाला असं वाटतं की हा आपलाच आहे
आपला आणि यांचा कित्येक वर्षाचा संबंध आहे. यांचं बोलणं किती मधुर वाटतं, किती मनाला आनंद देतं. असं वाटण्याचं कारण असं आहे की तो संत जो आहे तो आत्म्याशी निगडीत असतो आणि आत्मा हा सर्वव्यापी आहे. तेव्हा आपलेपणा हा जो निर्माण होतो, त्या आपलेपणाचा नातं जे आहे ते आत्म्याशी असल्या कारणानं हे प्रेम निर्माण होत असतं. तेव्हा त्रिविक्रम भारती आणि महाराजांचे हे शिष्य आहेत. या सर्वांनी विचारलं, गुरु महाराज, आम्हाला पण या बाबतीत काहीतरी मार्गदर्शन करावं. अपकर्ष का होतो किंवा अशा प्रकारच्या अज्ञानी अवस्था का भोगाव्या लागतात आणि कोणत्या पापामुळं नेमकेपणानं काय घडतं. गुरुचरित्रामध्ये हा 28वा अध्याय. हा अध्याय जो आहे हा कर्मविपाकाचा अध्याय. त्याचं विश्लेषण फारसं आपण इथं करायचं नाही, कारण विश्लेषण करणं आणि त्या विश्लेषणातनं पुन्हा वेगवेगळ्या अशा प्रकारचे संदर्भ आपण जर देत राहिलो तर हजारो व्याख्यानं पुरणारे नाहीत आणि त्यातनं विसंवादित्व निर्माण होण्याची शक्यता असते. आपल्याला गुरुचरित्रातला जो आत्मसंवाद आहे, आत्मसंवाद म्हणजे काय, देवभक्ताचा संवाद जो आहे तोच घ्यायचा आहे आणि त्या संवादाच्या माध्यमातनं आपल्या आयुष्यामध्ये सद्गुरूंची कृपा आपणाला अशा प्रकारे मिळवता येईल का नाही याचा विचार करायचा आहे. अन्य गोष्टींचा विचार करणं काही इष्ट ठरत नाही आणि ते लाभदायकही नाही किंवा क्लेशकारकही होण्याची शक्यता असते. तेव्हा चर्चा प्रतिचर्चा करण्यापेक्षा काय आहे की सद्गुरुनाथ महाराजांना शरण जाऊन त्यांच्या कृपेचा प्रत्यय घेत राहणं हे आपलं काम आहे. पुष्कळ वेळा काय होतं, विद्वान लोक म्हणतात की गुरुचरित्र आता कालबाह्य झालेला आहे. कालबाह्य होईल कसं? काल हा जर सद्गुरूंच्या अंकित आहे आणि विश्वातलं कोणतंही तत्व त्यांना सोडून राहत नाही, त्यांच्यातच आहे असा जर सिद्धांत आहे, तर गुरुचरित्र हे कालबाह्य होईल कसं? कालबाह्य हा एक आपला बुद्धीतनं निर्माण झालेला विचार आहे. तो विचार निर्माण झाला म्हणून विचार निर्माण करता गैर आहे असं आम्ही म्हणणार नाही, पण नेमकेपणानं आपणाला अभिप्रेत जर काय असेल गुरुचरित्रातून, सद्गुरूंच्या चरित्रातून, तर जे परमसत्य आहे, जे आत्मकल्याणकारी आहे, ज्याचं प्रबोधन झाल्यानंतर आयुष्यामध्ये आनंद वाढतो, पापबुद्धी कमी होते, पुण्य संचय करायला जे मदत करतं आणि व्यवहार आणि परमार्थ ज्याच्यामुळं सुलभ होतो, त्याचबरोबर सद्गुरुनाथ महाराजांच्या आशीर्वादानं आपण आपल्या या जन्मात सुरक्षित आहोत अशी धारणा होते. अशा गोष्टी अशा ग्रंथातनं होत राहाव्यात आयुष्यामध्ये, म्हणून आपण त्याचा अभ्यास म्हणजे काय, उपासनाही करावी लागते. पुष्कळ आपल्या एकंदर वाङ्मयामध्ये स्तोत्र आहेत, कवच आहेत. कवच पंचमुखी हनुमत कवच आहे, रामरक्षा आहे, शिवकवच आहे, शिवमहिम्न स्तोत्र आहे, अनेक गोष्टी आहेत. भगवद्गीता आहे, अवधूत गीता आहे, त्याचबरोबर पुन्हा सद्गुरूंच्यावर अनेक रचना आहेत, गुरुगीता आहे. या सर्व रचना आपण कशासाठी याचा विचार करतो, तर आपला जो जीवनक्रम आहे हा जीवनक्रम सुव्यवस्थित संतुलित अशा प्रकारे चालत राहावा आणि प्रत्येक गोष्टीला प्रसाद रूप प्राप्त व्हावं एवढ्यासाठी. आता पुष्कळ वेळा आपण वास्तूवर अनेक गोष्टी घालत असतो. ज्योतिषी सांगतात की तुमच्या वास्तूत दोष आहे. तो एक वेगळा जरी अभ्यासाचा विषय असला तरी सुद्धा आपणाला सांगतो, आपलं मन जर आपण निर्दोष करत राहिलं तर आपली वास्तू कशीही असली तरी आपल्यावर प्रेम केल्याशिवाय राहणार नाही. हलवा हलवी करायचं काही कारण नाही.
मनात जे विचार असतात त्या विचारापासनं आपण सावध राहावं आणि त्या विचारावर विचारांचं प्रवर्तन करणारा जो भगवंत आहे त्या भगवंताला प्रस्थापित केलं गेलं तर स्वाभाविक रीतीनंच चित्तशुद्धी होत असते. इथं अध्यात्म वाङ्मयामध्ये मनशुद्धी हा प्रयोग करत नाही, तर ते काय म्हणतात, चित्तशुद्धी करायला पाहिजे. चित्तशुद्धी हा प्रयोग कशासाठी सांगितलेला आहे, तर ज्या योगे मनाचं अधिष्ठान म्हणजे मनाची जी तरल जिथून मन सुरुवात होतं त्याचा जो पाया आहे त्या चित्तावरच जर भगवंत बसवला तर मग कल्याण झाल्याशिवाय माणसाचं राहणारच नाही. इथं सद्गुरुनाथ महाराजांना आपण वारंवार प्रार्थना करायची. अशासाठी प्रार्थना करायची. वारंवार प्रार्थना का, तर प्रार्थनेतनं निर्माण होणारे जे विधायक विचार आहेत ते विचार आपल्यामध्ये प्रस्थापित होत राहावेत, यासाठी ही प्रार्थना आहे. म्हणून असं म्हटलं जातं, आनो भद्राः क्रतवो यन्तु विश्वतः, लेट नोबल थॉट्स कम टू अस फ्रॉम एव्हरी साइड. अतिशय सुंदर विचार आम्हाला सगळीकडून प्राप्त होत राहोत, आमच्याकडे येत राहोत. अशासाठी येत राहोत की त्या विचारांच्या माध्यमातनं आमच्या धारणा ज्या आहेत, जीवाची जी अवस्था आहे ही अवस्था उत्तम होत राहील. आणि म्हणून या धारणा करत असताना सुद्धा विशेष अभ्यासपूर्वक आणि सजग अवस्थेतनं आपण त्या करत राहिलो तर आपलंही कल्याण झाल्याशिवाय राहणार नाहीत. आणि म्हणूनच त्याचा विचार करत करत आपण पुढच्या अध्यायाचा वेध घ्यायचा आहे. हरिः Vittala 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 vittala